मार्गशीर्ष वद्य सफला एकादशी निमित्त पंढरपूर नगरीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। पहाटेपासूनच राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात गर्दी केली आहे। कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता भाविक विठ्ठल दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचं चित्र दिसून येतंय। सकाळच्या सुमारास गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग पोहोचली होती। त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 तासांचा कालावधी लागत असून मुखदर्शनासाठी साधारण 1.5 तासांचा वेळ लागतोय। भाविकांची संख्या वाढत असल्याने रांगा सातत्याने पुढे सरकत आहेत। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय पथक, स्वच्छता कर्मचारी आणि मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत। गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जाते। सफला एकादशीचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता अनेक भाविकांनी पहाटे चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतलंय। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण पंढरपूर परिसर दुमदुमून गेलाय। दरम्यान पुढील काही तासात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने भाविकांना संयम ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले। सफला एकादशीच्या निमित्ताने पंढरीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।